आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आनंद म्हणजे सांगताच येत नाही मला। आनंद काही म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। असं एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, पण माझ्या यशाच्या मागे साहेबांचा हात आहे, कारण त्यांच्यामुळेच आज मला हे पद मिळालेलं आहे आणि आनंदही खूप होत आहे आणि जिम्मेदारीही वाढलेली आहे। मी एक आई आहे, एक गृहिणी आहे, एक पत्नी आहे। आता घरचं करूनही मला परभणी शहराचा विकास करायचा आहे आणि सर्वप्रथम तर मी घंटागाडी, कचरा, पाणी पुरवठा याच्यावरती सर्वात जास्त लक्ष देणार आहे। मला जेवढं जास्तीत जास्त परभणी स्वच्छ आणि सुंदर करायची आहे आपली। आणि आता लाईटही खूप चालली, लाईटीचं नाहीये आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये पण मला लक्ष द्यायचं आहे, कारण प्रत्येकाचीच अडचण आता उन्हाळ्यामुळे लाईट कंटिन्यू जात आहे आणि बाकीच्या गोष्टी तर करणारच आहे मी सगळ्याच। थँक्यू। परभणीकरांचे व आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच जिल्ह्याचे लाडके खासदार साहेब संजय जाधव साहेब, परभणी विधानसभाचे आमदार राहुल पाटील साहेब, परभणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणेराव साहेब, सहकारी सर्व मित्र परिवार, पक्षाचे पदाधिकारी व आमचे सहकारी पक्ष काँग्रेसचे सुरेशदादा देशमुख, तुकारामजी रेंगे पाटील, भगवानदादा वाघमारे साहेब व सर्व आमचे सहकारी सन्मान्य सदस्य, सभागृह नेते, महापौर साहेब, उपमहापौर साहेब, सर्व पक्षाचे गटनेते यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला यावेळेस माझ्या पत्नीला जे स्थायी समिती सभापती होण्याकरिता मदत जी केली, सर्वांनी बिनविरोध निवड केली तिची, हे फळ माझ्या कामाचं म्हणा किंवा माझ्या कार्याचं असेल असं मी मानतो। आणि महापालिकेच्या कार्यकाळात जे पद मला न मिळता माझ्या पत्नीला मिळालं, याचा आनंद मला आणि स्वार्थ अभिमान आहे। मी जी पक्षाची सेवा, या परभणीकरांची सेवा, जी प्रभागाची सेवा केली, तिच्या माध्यमातून आता मला शहराची सेवा करण्याचा मान सन्मान जो या पदामुळे मिळाला, त्याला मी सार्थ अभिमान ठेवून एक चांगलं कर्तव्य पत्नी तिला सांगेल की या शहराची सेवा निश्चित आपल्या जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत स्वच्छता असेल, पाणी पुरवठा असेल, विकासाच्या माध्यमातून रस्ते नाल्या असतील, मूलभूत सगळ्या सोयीसुविधा असतील, आणि मी प्रशासनालाही सूचना आणि विनंती करेल की त्यांनी माझ्या पत्नीला सहकार्य करावं व ज्या काही आपल्या परभणी महापालिकेच्या अडीअडचणी असतील, जसे की पेन्शनचे पगारधारक असतील, रेग्युलर कर्मचाऱ्याच्या पगारी असतील, याच्यामध्ये निश्चित आम्ही शासनाचा पाठपुरावा करून तिला या गोष्टीला यश येईल एवढी आशा बाळगतो। तुमच्या सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतो की आपण वेळोवेळी या माध्यमातून हे जे काही चर्चा वगैरे हे करून जे लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवता, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी राहील। मी एवढंच माझ्या या जनतेला सगळ्याला एवढीच विनंती करेल की काही नाही, महिला सुद्धा सक्षम आहे। आजच्या काळापेक्षा आपण इतिहासात जावं, माता रमाबाई असेल, माता जिजाबाई असेल, अहिल्याबाई होळकर असतील किंवा ज्या सावित्रीबाई फुले असतील, यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपल्या सगळ्यांच्या माय बहिणी मुली ह्या क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात काम करतात। देशाच्या राष्ट्रपती सुद्धा महिला होत्या, देशाच्या पंतप्रधान सुद्धा होत्या, ज्याच्या युद्धाच्या वेळेस ज्या काही मिलिटरीच्या मेजर होत्या त्या सुद्धा महिला आहेत। असंच नाही, कुठल्याही जाती धर्मात सगळ्या याच्यामध्ये डॉक्टर्स, वकील, जे काही शासकीय अधिकारी, कलेक्टर, कमिशनर, मी एवढंच माझ्या सगळ्या परभणीकरांच्या यांना विनंती करेल की आपली माय बहीण जरी कुठल्याही पदावर, संविधानिक पदावर बसल्या तर त्या निश्चित न्याय देतील, याची मी माझ्या पत्नीच्या बघून तिचं मी खात्री करतो। येस, थँक्यू।